Hello friends, it is HGG English teacher for good English. Today we are going to discuss about activity number 3 from standard 8 English. The activity is based on the listening skill once again. The teacher will ask student to read the program and other students will listen the program and they will take out main points and teacher will ask them questions. The activity is very useful from the point of view of listening and speaking as well. After all, our main aim is to learn the language, to speak the language. So, the learning outcomes here are learners are able to recall specific facts. म्हणजे जो ऐकणार आहे विद्यार्थी तो ऐकू शकतो आणि आठवू शकतो की आपण काय काय मुख्य गोष्टी ऐकलेल्या आहेत. डिटेल्स मेन पॉईंट्स आफ्टर लिसनिंग टू प्रोग्राम. एखादा प्रोग्राम ऐकल्यावर आपल्याला मुख्य मुद्दे आठवतात का असा विद्यार्थी प्रयत्न करतो. वाचणारा पण विद्यार्थीच असतो आणि मग विद्यार्थी दुसरा ऐकतो, मेन पॉईंट्स काढतो. आता सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो कसा आहे, टीचर विल आस्क टू रीड द प्रिंटेड प्रोग्राम. आता इथे शिक्षक मुलाला वाचायला सांगतात, म्हणजे मुलांना वाचन कौशल्य यावं हा यामागील हेतू आहे. रीडिंग स्किल इज अ बेसिक स्किल आणि बेसिक स्किल जेव्हा तो विद्यार्थी परिपूर्ण करतो म्हणजे त्याला त्याचं पुढचं स्किल हे चांगलं येत असतं. म्हणजे इथे वाचन करेल मुलगा तो 5-25 मुलांसमोर वाचेल म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढावा अशी पण या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि तो लाऊडली वाचतो म्हणजे त्याचं उच्चार त्याच्यामध्ये शब्द हे सर्वांना समजले पाहिजे. सो टीचर विल आस्क टू रीड प्रिंटेड प्रोग्राम लाऊडली in the class and other students will listen it very carefully. मुलं ऐकतील मग त्याचा परिणाम असा होईल की त्यांना तो मॅटर काय, व्हॉट इज प्रिंटेड मॅटर, दे विल गेट इट अँड आफ्टर दॅट शॉर्ट क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. इथे काही मोठे प्रश्न विचारायचे नाही आहेत की प्रोग्राम फक्त तुम्हाला आठवतो का, हायलाईट्स काय आहे प्रोग्राममधले, अँड द शॉर्ट क्वेश्चन्स विल बी आस्क्ड की व्हॉट इज द प्रोग्राम अबाउट, प्रोग्राम कशाविषयी असे वगैरे, कुठे प्रोग्राम होता, वेअर वॉज द प्रोग्राम अरेंज्ड, हाऊ मेनी पीपल वेअर देअर, असे लहान लहान प्रश्न त्यांना विचारण्यात येतील. व्हॉट वॉज द डेट वगैरे. बघ बरं काय म्हटलं आहे, प्रॅक्टिस. टीचर विल आस्क द स्टुडंट टू रीड वन्स अगेन द प्रोव्हाइडेड प्रोग्राम सायलेंटली. आता तो मोठ्याने एकदा वाचला एका मुलाने, आता त्या मुलांना प्रत्येकाला तो प्रोग्रामचं कार्ड देऊन त्यांना वाचायला लावायचं. जसं आपल्या घरात आपले मुलं असतील त्यांना ही ॲक्टिव्हिटी राबवताना आपण अगोदर एक वाचून दाखवायचं किंवा दुसऱ्याला त्यांनाच वाचायला लावायचं आणि सेकंडली त्यांना प्रत्येकाला तो कार्ड द्यायचं वाचायला की तुम्ही आता स्वतः वाचा सायलेंटली. लाऊड रीडिंग झाली, आता सायलेंट रीडिंग. आस्क द लर्नर्स टू जॉट डाऊन इम्पॉर्टंट पॉईंट्स. म्हणजे मुख्य पॉईंट जे आहेत ते तुम्ही निवडा, त्याच्यातले अंडरलाईन करा. फ्रॉम द प्रोव्हाइडेड प्रोग्राम, पुरवलेली जी माहिती आहे प्रोग्राम आहे प्रिंटेड त्यातून तुम्ही हे करायचं आहे. देन हेल्प द लर्नर्स बाय आस्किंग शॉर्ट क्वेश्चन्स. आता आपण त्यांना शॉर्ट क्वेश्चन विचारायचे, पालकांनी लहान प्रश्न विचारायचे की व्हॉट इज द प्रोग्राम अबाउट, प्रोग्राम कशाविषयी आहे, जे हायलाईट आहेत ते. मग रिलेटेड टू द प्रोग्राम, आता एक्झाम्पल दिलेले आहे, कसे प्रश्न विचारावे त्याला. डिटेल प्रश्न विचारू नका. व्हॉट इज द प्रोग्राम अबाउट, प्रोग्राम कशाविषयी. मग तो सांगतो द प्रोग्राम इज अबाउट वेडिंग ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस आहे. हू आर द होस्ट, म्हणजे आयोजन करणारे कोण आहेत तिथे. गेस्ट नाही, इथे होस्ट विचारले. मिस्टर सचिन अँड मिसेस सुनीता पाटील हे त्या ठिकाणचे होस्ट आहेत. म्हणजे कार्ड, प्रिंटेड कार्ड वाचल्यानंतर मोठ्याने पहिले अगोदर एक मुलगा वाचेल. ॲट फर्स्ट लाऊड रीडिंग विल बी डन अँड सेकंडली प्रिंटेड कार्ड्स विल बी प्रोव्हाइडेड टू ईच स्टुडंट अँड दे विल बी आस्क्ड टू रीड सायलेंटली. सो देर आर 2 readings, loud reading and silent reading. So they will get the idea, at least they will get highlights from the printed card. And after that short questions will be asked to them. Who are the host,
वेअर इज द प्रोग्राम, हाऊ मेनी पीपल आर देअर, व्हॉट इज द प्रोग्राम अबाउट, असे एक एक वाक्याचे प्रश्न त्यांना विचारायचे. म्हणजे याच्यामध्ये टॉपिक समजणे, लाऊड रीडिंग, सायलेंट रीडिंग, अंडरस्टँडिंग या गोष्टी अपेक्षित आहे आणि त्या लँग्वेज लर्निंगसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. वेन इज द प्रोग्राम, प्रोग्राम केव्हा आहे? द प्रोग्राम इज ऑन संडे 5th July 2021. व्हॉट इज द टाईम ऑफ द प्रोग्राम, या प्रोग्रामचं टाईम काय आहे असं विचारलेलं आहे. द टाईम इज 4:30 PM. म्हणजे कार्ड वाचल्यानंतर जे हायलाईट्स आहेत ते मुलांना लय समजतात. वेअर इज द प्रोग्राम, प्रोग्राम कुठे आहे? ॲट दीप रिसॉर्ट नियर साईधाम, मेन रोड, नागपूर. आता ही एक ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर एक पॅरलल ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो की त्याला हे कार्ड समजतं, मग अजून दुसरं कार्ड समजू शकतं का? पॅरलल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? एका ठिकाणी मिळालेलं नॉलेज तो दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करू शकतो का, म्हणजे त्याचं स्किल आहे, व्यवहारात वापरू शकतो का? म्हणजे वेगवेगळ्या 100 सिच्युएशनमध्ये जर विद्यार्थी ते नॉलेज वापरू शकला तर तो खऱ्या अर्थाने शिकला असा त्या ठिकाणी हेतू आहे. इफ यू आर इन द प्लेस ऑफ द हेअर अँड द टॉर्टाईज, व्हॉट विल यू डू? तुम्ही जर कासव आणि ससा यांच्या जागी राहिले असते तर मग तुम्ही काय केलं असतं? तिथं पॅरलल ॲक्टिव्हिटी आहे. मग त्याच्यावर ते प्रश्न विचारतील, क्वेश्चन्स अँड आन्सर. मग व्हॉट इज द प्लेस, द प्लेस इज नियर द रिव्हर. हू आर द होस्ट, असे प्रश्न विचारायचे. डेट अँड डिटेल्स. अशा प्रकारे एक पॅरलल ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो. दुसरं कार्ड तुम्ही देऊ शकतात आणि अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी कंडक्ट करू शकतात. नेक्स्ट, दीक्षा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात माहितीसाठी. आणि मग इथून आपण काय शिकलो की अंडरस्टँड हाऊ टू जॉट डाऊन इम्पॉर्टंट पॉईंट्स. मुख्य पॉईंट्स स्टोरीमधले कसे आपण ग्रहण करू शकतो एका रिडिंगमध्ये आणि मोठ्या रिडिंगमध्ये, सायलेंट रिडिंगमध्ये आणि लाऊड रिडिंगमध्ये. पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण दुसरं पण एखादा समाजातील लग्न घेऊ शकतो किंवा एखादा प्रोग्राम घेऊ शकतो, गॅदरिंगचा कार्यक्रम घेऊ शकतो. त्या कार्यक्रमचं प्रिंटेड कार्ड त्याला दाखवू शकतो, लग्नाची पत्रिका दाखवू शकतो आणि त्याला प्रश्न विचारू शकतो. तर या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन पण आहेत पॅरेंट्ससाठी की प्रोव्हाइड अ प्रोग्राम टू रिकॉल स्पेसिफिक फॅक्ट्स. त्यांना एक प्रोग्राम प्रिंटेड कार्ड द्यायचं. एनकरेज देम टू लर्न टू रिकॉल स्पेसिफिक फॅक्ट्स, डिटेल मेन पॉईंट्स प्रोव्हाइडेड प्रोग्राम. अलाव लर्नर्स टू यूज लँग्वेज 1 फॉर देअर रिस्पॉन्सेस अँड ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश. मदर टंग पण वापरू शकतात, नंतर इंग्लिशमध्ये भाषांतर करू शकतील. लिसन टू द प्रोव्हाइडेड प्रोग्राम अटेंटिव्हली. मुलांना सांगायचं जॉट डाऊन द मेन पॉईंट्स, मुख्य पॉईंट काढा आणि ट्राय टू रिकॉल ऑल मेन पॉईंट्स, आणि सर्व मेन पॉईंट्स त्यांनी रिकॉल करायचे. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये प्रोव्हाइड अ प्रिंटेड प्रोग्राम, पम्पलेट or program card to the learners. Wedding anniversary event. 50th wedding anniversary celebration. Sunday, July 25th, 2021 at 4:30. Mr. Sunil and Mrs. Sunita Patil are going to celebrate their 50th wedding anniversary. Request the pleasure of your company of this celebration. Venue, Deep Resort, near Saidham, Main Road, Nagpur. Ask one of the learners to read the provided program loudly in the class. आता क्लासमध्ये एका मुलाला मोठ्याने वाचायला लावायचं, लाऊड रीडिंग करायला लावायची आणि आज द रिमेनिंग लर्नर्स टू लिसन इट केअरफुली अँड आज द लर्नर्स टू टेक इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम द प्रोव्हाइडेड प्रोग्राम इन देअर नोटबुक. वहीमध्ये मुलांना लिहायला लावायचं की आता काय काय वाचन झालं ते तुम्ही वहीत लिहा, त्याच्यातले मुख्य पॉईंट्स आहेत ते वहीत लिहा, 7, 8, 10 पॉईंट्स लिहा. मग ते लिहितात की दिस इज द कार्ड अबाउट वेडिंग ॲनिव्हर्सरी अँड इट विल बी इन डीप रिसॉर्ट. असे महत्त्वाचे पॉईंट्स ते नोट डाऊन करतात. म्हणजे लिसनिंग आणि रायटिंग आणि रिडिंग या तिन्ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी
कंडक्ट झालेले आहेत. अशा प्रकारची तिसरी ॲक्टिव्हिटी लिसनिंग, स्पीकिंग अँड रीडिंग अँड रायटिंग, चारही गोष्टी याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहे. अतिशय महत्त्वाची अशी तिसरी ॲक्टिव्हिटी होती. तर याच्यामध्ये अशा ॲक्टिव्हिटी पालकांनी घरी करा. लग्नपत्रिका असेल, कार्ड असेल, प्रोग्रामचं कार्ड असेल ते वाचा आणि मुलांना महत्त्वाचे पॉईंट्स लिहायला लावा आणि नंतर लहान लहान प्रश्न विचारा, शॉर्ट क्वेश्चन्स महत्त्वाचे. ठीक आहे मित्रांनो, या ॲक्टिव्हिटीमध्ये एवढंच. बाकीचा भाग पुढील ॲक्टिव्हिटीमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.